नमस्कार मित्रांनो, न्यू टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत घरबसल्या आपण आपल्या मोबाईलवरून डिजिटल 7/12 कशी डाउनलोड करू शकतो। चला तर आपल्या मोबाईलमध्ये आपण क्रोम ब्राउझर ओपन करून घेतला आहे आणि इथं टाईप करायचं डिजिटल 7/12। सर्च करायचं digital712.mahabhumi.gov.in ही वेबसाईट आली, तिच्यावर क्लिक करायचं। इथं दोन पर्याय आहेत, रेग्युलर लॉग इन आणि OTP बेस्ड लॉग इन। तर आपल्याला OTP बेस्ड लॉग इनवर क्लिक करायचं आहे। इथं आपला मोबाईल नंबर टाईप करायचा। मोबाईल नंबर टाईप करून घेतलेला आहे मी। सेंड OTP करायचं, आपल्या मोबाईलवर OTP येतो। OTP आलेला आहे, इथं टाईप करून घ्यायचा OTP आपला, एंटर OTPच्या तिथं। OTP टाईप करून घेतला, व्हेरीफाय OTPवर क्लिक करायचं। हे पहा, हे डिजिटल 7/12चं पोर्टल ओपन झालेलं आहे। थोडं स्क्रोल करायचं, इथं जिल्हा निवडायचा, मी निवडून घेतो जिल्हा। तालुका निवडायचा, गाव निवडायचं, आणि इथं खाली सर्वे नंबर किंवा गट नंबर जे आहे तिथं आपला गट नंबर टाकायचा। गट नंबर जे बरोबर आहे तेच टाकायचा, कारण डायरेक्ट 7/12 डाउनलोड होत असते। चुकीचा गट नंबर टाकला तर त्याच गट नंबरची 7/12 डाउनलोड होते। तर गट नंबर काळजीपूर्वक टाकायचा। चला मी टाकून घेतो। इथं पहा, गट नंबर टाकला, त्याच्यानंतर खालच्या ऑप्शनला क्लिक करायचं, तिथं गट नंबर सिलेक्ट करा म्हणून येतं। इथं मी सिलेक्ट केला आहे। इथं अवेलेबल बॅलन्स, माझ्या वॉलेटमध्ये 15 रुपये बॅलन्स असल्यामुळे हे दाखवत आहे, आणि आपल्याला एक 7/12 डाउनलोड करण्यासाठी 15 रुपये चार्ज लागत असतो। तर इथं बघा, माझं तेवढंच बॅलन्स आहे सध्या वॉलेटमध्ये, 15 रुपये। तर इथं रिचार्ज, रिसेट आणि त्याच्या खाली पाहू शकता तुम्ही डाउनलोडचं ऑप्शन आहे। तर डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट आपली 7/12 डाउनलोड होणार आहे। चला मी डाउनलोड करून दाखवतो। डाउनलोड झालेली आहे। वरती ओपन म्हणून नाव आलं आहे बघा, फाईल डाउनलोड ओपन, इथं ओपन करायचं। हे पाहू शकता तुम्ही, आपली 7/12 डाउनलोड झालेली आहे। अशा पद्धतीनं तुम्ही तुमची 7/12 घर बसल्या डाउनलोड करू शकता मोबाईलमधून। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।